तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सावंत फॅमिली स्टोरीजमध्ये. आणि आज बोलत असाल तर आज आपण सकाळीच निघालेलो आहे ऑफिसला. तो ऑफिसला जातानाचा काय प्रवास असतो माझा, तो मी आज तुम्हाला दाखवणार आहे. सकाळीच निघालेलो आहे 7:15 वाजता. जाऊ ऑफिसला आणि बघू. त्याची अशी काय माझी बिल्डिंग आहे. बघा, आज आहे 22 जानेवारी. अयोध्येला रामाचं प्राणप्रतिष्ठा आहे. तो तुम्ही बघू शकता, सगळीकडे भगवे झेंडे लावलेले आहेत. बघा, आपण जाऊ. आपण जाऊ पुढे आणि दाखवतो तुम्हाला. सो निघालेलो आहे आपण ऑफिसला. लग्नाला चाललेत वाटतं. तो हा आमच्या घराच्या जवळचा पेट्रोल पंप, जिथे मी काल पेट्रोल भरलं. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. आज आहे ना, तुम्हाला जाताना सगळीकडे भगवे झेंडे दिसणार आहेत, बघू शकता. तो मी निघालेलो आहे नेरूळवरनं ऐरोलीला माझ्या ऑफिसला. माझं ऑफिस जे ते आहे ऐरोलीला. तो मला इथून ऑफिसला जायला ऑलमोस्ट एक अर्धा तास लागतो मॅक्झिमम. सकाळच्या टायमाला जरा कमी टाईम लागतो, बट संध्याकाळी येताना ट्रॅफिक असल्यामुळे थोडा जास्त टाईम लागतो कधी कधी. तर बघूया आज कसं काय होतं ते. सकाळचंही नाही तर खूप मस्त वाटतं. आणि जे वातावरण आहे ना आजकाल लास्ट वीकपासून जे वातावरण झालेलं आहे, एवढी थंडी वाढलेली आहे ना. सकाळची खूप थंडी असते जाताना. सकाळचं बाहेर पडलं आणि वरून स्कूटीवरती गेलं तर फाटते अक्षरशः. बट काय, जावं तर लागणारच ना. सो खातोय. आणि हा हायवे आलेला आहे. इकडनं आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे परत. आणि हे लेफ्टला दिसतंय तुम्हाला, ते आहे डी.वाय. पाटील स्टेडियम. हो, नेरूळचा. तो हा आतमध्ये त्याचा गेट नंबर 1 आहे. आणि इथून पुढून पूर्ण तुम्हाला LP पर्यंत त्याचे गेट्स भेटतील. हॉस्पिटलच्या साईडनी पण गेट्स आहेत. बघू शकता.
धनुष्टिका. वा, पहिल्यांदा नाव वाचलं मी असं कुठेतरी, धनुष्टिका. याचा अर्थ जर कोणाला माहिती असेल ना तर तो कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून सांगा. तर नाव मला खूप भारी वाटलं. असं नाव मी कुठे ऐकलं नव्हतं पहिलं. धनुष्टिका, तुम्ही तरी नाव कधी ऐकलंय का हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. नेरूळमध्ये जर तुम्हाला कधी कोणत्या पोलिसवाल्याने अडवलं आणि तुमचं लायसन्स घेतलं, कारण आता तर लायसन्स घेतात, जर तुम्ही तिकडे पावतीमध्ये भरत नसाल तर तुमचं लायसन्स घेऊन करतात जप्त. तर इथे आतमध्ये एक चौकी आहे, तिथे तुम्हाला यावं लागतं तुमचं लायसन्सचा दंड भरून लायसन्स घ्यायला. तुर्भेचा ब्रिज आहे त्याच्या खाली. वा, तिथे मस्त एवढा मोठा झेंडा बांधलाय त्यांनी, फुल भारी वाटतं. बघा ना, तुम्ही बघू शकता. आज तुम्हाला आवाज कसा येतोय ते मला सांगा नक्की, कारण काय आहे ना की काल मी एक एक्सपेरिमेंट केलेलं माईक बरोबर, बट ते काय कामात आलं नाही. कारण काय आहे की मी कालचा व्हिडिओ तो काढला, त्याच्यामध्ये स्टार्टिंगला तरी थोडा आवाज आला, त्याच्यानंतर आवाजाचे काही इश्यू झाला तो मला कळलाच नाही. तो पूर्ण व्हिडिओमध्ये माझा आवाजच नाही आहे. जो मी आज जो व्हिडिओ टाकला आहे ना त्याच्यामध्ये, जो मी लास्ट व्हिडिओ टाकला आहे ना त्याच्यामध्ये आवाजच नाही आहे. जो मी त्याच्यामध्ये म्युझिक टाकले, जो इश्यू होता तो जरा माईकचा, तो सॉल्व करायचा ट्राय केलेला आहे. बट बघूया आज कसा आवाज येतो ते. आज सुद्धा मला माहिती नाही कसा आवाज येतोय. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आपल्या राईटला होतं आणि कोपरखेरणे स्टेशन. एकदम कोपरखेरणे स्टेशनच्या अपोजिट तुम्हाला कोकिलाबेन हॉस्पिटल भेटेल. इथनं तुम्ही राईट घेतलात ना की तुम्ही डोंबिवलीला जाऊ शकता, आणि MBP पार्क वगैरे तिकडेच आहे, मिलेनियम बिझनेस पार्क. इकडनं राईट मारायचा तर तो रस्ता जातो सरळ शिवफाट्याकडे. आणि इथे आहे घनसोली स्टेशन. हा एक रस्ता आहे ना, हा आता गेले 1-1.5 महिना झाला बनवत आहे ती लोक, आणि अजून चालूच करतायत. काय कळत नाही. याच्यामुळे ना समोरून येताना संध्याकाळी ट्रॅफिक होतं. तो बघू कधी चालू करतायत. सकाळचा काही इश्यू नसतो बघा, सकाळी तुम्हाला ट्रॅफिक दिसणार नाही त्या रस्त्याला, बट संध्याकाळी तेच ट्रॅफिक ब्रिजपर्यंत, ब्रिजच्या पुढे वगैरे पण जातं. खूप हेक्टिक होऊन जातं संध्याकाळचं येताना इथून. सो आता आपण ऐरोलीला पोचणार आहे. इथे ना मध्ये त्या लोकांनी पोलिसवाल्यांनी बॅरिकेड लावलेले आहेत, तो राईट आणि लेफ्टला डिवाईड करायला. नाहीतर इथे पण आहे ना संध्याकाळी खूप ट्रॅफिक होतं आणि ट्रेलरवाले येऊन नाही तर खूप सारं म्हणजे जाम करून टाकतात. कारण राईटने येऊन लेफ्टला घुसायचा ट्राय करतात, तर त्याच्यामुळे मागची लाईन पण पूर्ण थांबून जाते. सो इथे ते बॅरिकेड लावलेले होते आणि बघू शकता काय असं आहे. पण पोचायला आलेलो आहे ऐरोलीला.
तर हे आहे ऐरोली स्टेशन. बघू शकता आज तुम्हाला इथे बाईक्स पण जास्त दिसणार नाहीत. ओ दादा, असा कसला टर्न मारून आतमध्ये गेला? तिकडेच होता आणि तिथेच टर्न मारून परत आतमध्ये गेला. वा रे वा. तर चला जरा आपण इथे थांबूया आणि चहा मारूया मस्त. सो ते आपण आता चहा पिलेला आहे, राजस्थान राजवाडी चाय. मस्त चहा भेटते. मी तुम्हाला रेकमेंड करेन, कधी तुम्ही आला तिथे ऐरोलीला तर इथे चहा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. बघू शकता हे प्रियंका हॉटेल आहे, त्याच्या समोरच तुम्हाला तो चहा भेटेल. आणि आता आपण ऑफिसला पोचणार आहे. ऑफिसमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, तरी मी घेऊन आलो आहे. तर कसं काय होणार आहे ते बघायला लागेल पुढे. मला कॅमेरा बंद करून पॅक करून डिक्कीमध्ये टाकावं लागेल. आणि डिक्की चेक नाही केली तर बरोबर, आणि डिक्की चेक नाही केली तर बरं होईल. जर चेक केली तर कॅमेराचं काय करणार आहे ते मला अजून माहिती नाही. बघू काय होतंय ते. एकदा आपण ऑफिसला पोचलो की मग आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटू परत जाताना. तो चला एंट्री करतो मी इथून. बघू काय होतं ते चेक करावं लागेल. ठीक आहे, तर भेटूया आपण संध्याकाळी परत. चला बाय. हॅलो गाईज, आता आपण निघालेलो आहे परत ऑफिस करून घरी. बघू शकता फटाके फोडतायत बघा. आणि ऐरोलीवरून परत नेरूळला जायचं जर्नी परत चालू करतोय. वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:11. हो, निघालेलो आहे घरी जायला. आता जाताना मला एक काम आहे. काल माझा लॅपटॉपचे कीबोर्ड खराब झाला होता, तो ठीक करायला दिला होता. तो जाताना तो पिकअप करायचा आहे आणि मग घरी जायचं आहे. तुम्ही ते बघू शकता, प्राणप्रतिष्ठेसाठी तिथे किती मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे. बघा किती मस्त लाइटिंग केलेली आहे. वाव, किती मस्त दिसतंय बघा. ते पुढे एक रॅली चाललेली आहे. जय श्रीराम, जय श्रीराम. मला असं वाटतंय की मी पण या रॅलीचा एक हिस्सा आहे. तर ही रॅली लेफ्टला आतमध्ये वळते, बट आपण जाणार आहोत सरळ. तर एकदा लास्ट वेळा त्यांच्यावर बोलूया, जय श्रीराम. पुढे आता ट्रॅफिक भेटेल की नाही आज शंकाच आहे, कारण बहुतेक लोकांना आज सुट्टी होती. तरी आत्तापर्यंत जे मी बघतोय माझे जेवढ्या गाड्या आहेत त्या हिशोबाने ट्रॅफिक असणार मला असं
डाऊट येतोय, तरी बघूच. कारण काय ना, सकाळी तुम्हाला मी एक ब्रिज दाखवला होता, त्याचं काम चालू होतं. तो काय अजून चालू झालेला नाही आहे. तो त्या जंक्शनला रस्ता छोटा होतो आणि तिकडचे जे ट्रेलर्स वगैरे मोठे ट्रक वगैरे त्यांच्यामुळे मग ट्रॅफिक जाम होतं तिकडे. तो बघू ट्रॅफिक आहे की नाही आहे, या ब्रिजच्या नंतरच कळेल आपल्याला. जाऊया. आज ट्रॅफिक नाही आहे. वाव, रोज इकडच्या रस्त्याला ट्रॅफिक बघून बघून मी कंटाळलो होतो आणि आज आपल्याला नेमकं ट्रॅफिक नाही लागत आहे. हो, गुड. हे सगळ्यांना सुट्टी असल्यामुळेच ट्रॅफिक नाही आहे इथे. नाहीतर इकडनं जाणं म्हणजे स्कूटीलाच 10-15 मिनटं या ट्रॅफिकमध्ये लागतात, तिथून फक्त पुढे जायला. तर गाडीवाल्यांची काय हालत होत असेल नॉर्मल डेजला, म्हणजे विचार करून. हा ब्रिज कधी चालू होतोय ना, हाच आहे तो ब्रिज ज्याचं काम चालू आहे. तर हा ब्रिज चालू झाला की इकडचं ट्रॅफिक पण बंद होईल. बट तो चालू व्हायला किती टाईम घेतो ते काय आपल्याला अजून माहिती नाही. आता पुढचा सिग्नल आपल्याला सुटलेला भेटतोय की नाही हा वाला, तो आपल्याला बघायचा आहे. कारण मला तर वाटतं की तिथे पोहोचेपर्यंत तो सिग्नल बंद होणार आहे. नाही भेटलेला आहे आपल्याला हा चालू सिग्नल. बघू शकता अजून 8 सेकंड बाकी आहेत. हा मेन सिग्नल आहे वाशीचा, जो पाम बीच जिथून चालू होतो. आता पाम बीच चालू झालेला आहे. तो आपण पोचलेलो आहे नेरुळला आणि आपल्याला जायचं आहे आतमध्ये इथून, कारण आपल्याला माझा लॅपटॉप घ्यायचा आहे. तो घेऊन आपण घरी जाणार आहे. हा रस्ता जो आहे तो करावे गावाकडे जातो, करावे गावाच्या आतमध्ये. वा, फटाके लावलेले तिथे. तिथे पण काहीतरी प्रोग्राम होता वाटतं. आपला लॅपटॉप इथेच पुढे एका दुकानात दिलेला आहे, लक्ष्मी म्हणून आहे, लक्ष्मी कम्प्युटर्स. तो तिथून आपण लॅपटॉप घेऊया. लक्ष्मी इन्फोटेक बघू शकता तुम्ही इथे. घेऊया आणि मग जाऊया घरी. तो आपण घेतलेला आहे लॅपटॉप.
टोटल 3,350 रुपये खर्च झालेले आहेत, कारण लॅपटॉप खराब झाल्यामुळे तो चेंज केला आहे त्यांनी. 3,000चा फक्त बॅकलिट कीबोर्ड. बापरे, तो घेतलेला आहे आपण. मी आता चाललोय घरी. हो 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 हो, गरबा ठेवलेला आहे ते. मी ओढू देवडी जाय. वा वा. आता काय 2 मिनिटात पोचू आपण घरी. आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खाली कमेंट करून पण सांगा की कसा वाटला तुम्हाला ब्लॉग. माझं रोजचं रुटीन आहे, म्हणजे इथून ऐरोली आणि ऐरोलीवरून नेरूळ. तो नॉर्मल व्हिडिओ आहे, बट तुम्हाला जर ट्राय आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि शेअर पण करा, जेणेकरून आपल्याला रीच भेटेल. ठीक आहे, तर भेटूया आपण पुढच्याच अशा एका ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग मी प्लॅन करतो आहे की कुठेतरी बाहेर जाऊन व्हिडिओ बनवायचा. तो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की मी कुठे गेलेलं तुम्हाला आवडेल जवळपास, आणि आपण ट्राय करू तिथे जाऊन व्हिडिओ बनवायचा. अजून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवायचाही ट्राय करू, जेणेकरून तुम्हाला पण हेल्प होईल. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.